मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर आजचा जो व्हिडिओ बनवत आहे मी तो सीटेटच्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे, कारण भरपूर कमेंट येत आहेत की ताई तुम्ही सीटेटचा पेपर कसा पास झाला किंवा तुम्ही जो अभ्यास केलाय तो कशा पद्धतीने केला. तर आजचा व्हिडिओ मी मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. मित्र किंवा मैत्रिणींनी सीटेटचा अभ्यास करत आहे तर खरंच मी तुम्हाला सांगते, मी माझा जो अभ्यास आहे सीटेटचा तो फक्त एका महिन्यात केलेला आहे आणि खरंच मला 100+ मार्क मिळालेले आहेत. मी 2 वेळा पेपर दिले. अगोदर पेपर 1 दिलेला होता, त्यात पण छान मार्क मिळाले होते मला 95+, मला वाटते 99 मला मार्क होते. आणि नंतर मग पुढल्या वर्षी मी पेपर 1 पेपर 2 दोन्ही पण दिला होता, कारण मला वाटलं होतं अगोदरच मी जर सीटेटचा पेपर मला काहीच माहिती नव्हती आणि मी टीईटीचा जो पेपर आहे तो एका मार्काने माझा राहिलेला होता, म्हणून मग मला भीती वाटत होती की मी सीटेट कशी क्लिअर करू शकेल. मला सीटेट काहीच माहीत नव्हतं, म्हणून मग मी अगोदर पेपर 1च दिला. पण खरंच ऑनेस्टली सांगते, मी फक्त माझा 15 दिवस ते 3 हप्त्यात माझा सीटेटचा अभ्यास केला होता आणि मला खरंच खूप छान यश मिळालं होतं आणि तेच यश मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. आता जरी कोणी फर्स्ट अटेम्प्ट असेल, कुणाचा दुसरा असेल, कुणाचा तिसरा असेल, तर खरंच मी तुम्हाला काही टिप्स देते, स्मार्ट टिप्स, त्या अवलंबा आणि बघा तुमचा पेपर निघतो की नाही. तर आणि मग मला सांगाल कमेंटमध्ये की ताई खरंच आमचा पेपर निघालेला आहे म्हणून. तर मी माझा जो अभ्यास आहे तो कशा पद्धतीने केला सीटेटचा आणि मी काय काय मार्ग अवलंबले आणि माझी मैत्रिणींनो, आणि मला हे तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्ही सीटेटची तयारी करत असाल ना तर खरंच मी ज्या टिप्स देते ना त्या टिप्सनुसार जर तुम्ही अभ्यास केला ना खरोखर तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुम्ही कमी प्रयत्नात लवकर तुमचं जे सीटेटचं यश आहे ते प्राप्त करू शकाल. आणि बघा, मी जो माझा ऑनेस्टली प्रयत्न केला आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि त्यात माझा मी अभ्यास कशा पद्धतीने केला, कुठले व्हिडिओ बघितले, त्यानंतर मी कुठल्या सरांना फॉलो केलं, तसेच मी काय काय कुठल्या स्मार्ट टिप्सने अभ्यास केला, ह्या सगळ्यांचं मी तुमच्यासोबत आज माझा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करणार आहे. आता मी KVHची तयारी करत आहे. मी एक वेळा जो मागल्या वर्षी KVHचा पेपर झाला होता, केंद्रीय विद्यालय आपल्या इंडियात असतात, आणि त्याचा मी पेपर दिलेला होता. मला त्यात 110 मार्क पडलेले होते, पण कमी पडलेले कारण OBC कॅटेगरीमधून होती. आणि आता पुन्हा मी टेट आणि KVHचा अभ्यास सुरू केलेला आहे. माझं जे एक व्हॉट्सअपचं चॅनल पण आहे, मोटिवेशन विथ वैशाली, तिथे मी माझे नोट्स शेअर करत असते. तर चला तुम्हाला मी सगळं आजच्या व्हिडिओद्वारे डिटेलमध्ये समजावून सांगते. तर मैत्रिणींनो बघा, मी थोडं व्हाईट बोर्डवर लिहून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. मी एवढी प्रोफेशनल तर नाही आहे, पण मला असं वाटते की भरपूर मैत्रिणींचा फायदा झाला पाहिजे आणि ज्या खरंच सीटेट उत्तीर्ण नाही आहेत किंवा TET पण उत्तीर्ण नाहीत त्यांच्यासाठी मी थोडा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. मला जेवढी माहिती आहे आणि मी ज्या पद्धतीने अभ्यास केला त्याने खरोखर तुमचं खरंच खूप फायदा होणार आहे. त्यामुळे चला आता सुरुवात करूया. तर बघा, आपली जी सीटेट 2024ची एक्झाम आहे ती 1 डिसेंबरला आहे आणि याची नोटिफिकेशन आता आलेली आहे. तर हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि याच्यासाठी आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी 1200 रुपये भरावे लागतात आणि पेपर 1 साठी 1000 आहेत. तर हे बघा, तुम्ही हे सगळं जी माहिती आहे ती तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता. आपल्यासाठी काय महत्त्वाचं तर अभ्यास कसा करायचा. तर तरी पण तुम्हाला मी सांगते की एज आपल्याला ही नो लिमिट असते. तुम्ही वयाच्या 99व्या वर्षी पण सीटेटची एक्झाम देऊ शकता आणि सिलेबस आहे आपल्याला मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो बघा, आपण महाराष्ट्रीयन आहे आणि आपल्यासाठी मराठी लँग्वेज फार महत्त्वाची आहे. तर आपल्याला ऑप्शन असते सीटेटमध्ये आपण मराठी घेऊ शकतो. तर मी मराठी घेतलेली होती आणि त्यासाठी मी काय केलं होतं हे पण तुम्हाला सांगेल समोर. तर बघा, मी अगोदर तुम्हाला सिलेबस दाखवते. आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंट असते, लँग्वेज 1, लँग्वेज 2, मॅथ आणि EVS हे सगळं मी तुम्हाला पेपर 1चं सांगत आहे. 30 मार्काचा MCQ असतो, 30 मार्क असतात. त्यानंतर प्रत्येक विषयाला 30-30 मार्क असतात. EVSला 30 असतात, मॅथला 30 असतात, लँग्वेज 1, लँग्वेज 2 आणि चाइल्ड डेव्हलपमेंटला. आणि आपल्याला 150 मार्काचा पेपर असतो आणि हा असतो 1st to 5th साठी. तर आणि जो पेपर 2 असतो तो सोशल सायन्स किंवा ज्यांना मॅथ सायन्स घ्यायचं असेल ते मॅथ सायन्स घेऊ शकतात आणि ऑरमध्ये असते ते, आणि ते आपल्याला 6 to 8 साठी असतो. त्यात 40 मार्काचा सब्जेक्ट कंटेंट असते आणि 20 मार्काची पॅडागॉजी असते. तर असा आपला सीटेटचा सिलेबस असतो. तर मैत्रिणींनो बघा, मी घेतली होती लँग्वेज 1 मध्ये मराठी आणि लँग्वेज 2 मध्ये हिंदी आणि खरंच खूप छान अनुभव आला होता मला आणि माझा खूप सुंदर पेपर गेलेला होता. आणि हा सगळा पेपर मी 15 दिवस ते 3 हप्त्यात केलेला होता अभ्यास
आणि त्याची स्ट्रॅटेजी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा तुम्ही पण नक्की पास व्हाल, मला पूर्ण विश्वास आहे. जर या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला ना तर खरोखर तुम्ही पास व्हाल. आणि ह्या स्मार्ट टिप्स अवलंबाच तुम्हाला खरंच खूप फायदा. आणि तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगाल की ताई आम्हाला खरंच आम्ही पास झालेलो आहोत. तर बघा मी काय काय केलं होतं ते सांगायला मी आता तुम्हाला सुरुवात करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी मराठीचं सांगत आहे अगोदर, कारण मराठी आपल्यासाठी सोपा विषय असतो. तर आपल्याला मराठी 30 पैकी 30 मार्क मिळालेच पाहिजेत. आता मराठी 30 पैकी 30 कसे घेणार, तर मी तुम्हाला एका सरांचं नाव सजेस्ट करते, कैलास सायस्कर सर. ते छान सीटेड बद्दल मराठीत आपल्याला छान मराठीचा विषय आहे त्यांचा, ते छान सांगतात आपल्या मराठी सीटेटचं. आणि मी त्यांचेच व्हिडिओ बघून माझ्या मराठीत मी 30 पैकी 28 मार्क मला मिळाले होते. आणि त्यांच्याच मी सीटेटच्या टेस्ट सिरीज जॉईन केलेल्या होत्या, फार कमी किमतीत अवेलेबल आहेत. आणि माझ्यासाठी खरंच ते खूप गाईड झालं होतं. सर छान मार्गदर्शन करतात, तुम्ही पण त्यांचे व्हिडिओ बघा, खूप छान शिकवतात. आणि शिकवतात म्हणजे मार्गदर्शन करतात. आणि दुसरी गोष्ट सांगते मी तुम्हाला की मी काय केलेलं होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्याजवळ प्रिव्हियस इयरवर फार भर दिला होता. मी दिवसाला एक प्रिव्हियस इयर सॉल्व करतच होते. टेस्ट सिरीजमध्ये पण करत होते. आणि मी समोर तुम्हाला बुक दाखवते, ते बुक माझ्याजवळ मी आणले होते. आणि मी एक प्रश्नपत्रिका सोडवतच होती. आणि अगोदर मला फार कमी मार्क मिळत होते, पण जशी जशी मी दररोज सोडवायला सुरुवात केली, खरंच मी सांगते 7 दिवसात माझा स्कोर वाढलाय. तसेच मी जो माझा हिंदीचा अभ्यास आहे, तो हिंदीचा अभ्यास मी छान आपलेच यूट्यूबचे सचिन सर आहेत त्यांचे व्हिडिओ बघून केलेला आहे. तसेच अध्ययन मंत्र हिमांशी मॅम हे खूप छान सांगतात. त्यांच्यासाठी मी सीटेटचा आपला पॅडॉगॉजी म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंटसाठी त्यांचे व्हिडिओ रेफर केलेले होते, फॉलो केलं मी त्यांना. आणि मी जेव्हा भांडे घासत होती, जेव्हा मी कामं करत होती, तेव्हा सगळे मी त्या मॅडमचे व्हिडिओ ऐकून घेत होती. तुम्ही म्हणाल मॅडम आमचं लग्न झालं आहे, आम्ही कधी एवढं पुस्तकं घेऊन बसणार. तर माझ्या चॅनलद्वारे मी असंच सांगत आहे की लग्नानंतर मुली कशा अभ्यास करू शकतील किंवा आपलं करिअर कसं समोर करू शकतील. त्यामुळे माझे व्हिडिओ बघा, तुम्हाला खरंच छान अनुभव येईल की कसा अभ्यास करायचा लग्नानंतर म्हणून. आणि मी तेच तुमच्यासोबत सगळं शेअर करत असते. तसाच मी आता तुम्हाला सांगत आहे की मी सीटेट कशी 100+ मला मिळवले आहे. तर आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की मी प्रिव्हियस इयर ही स्मार्ट टिप्स दिली तुम्हाला, प्रिव्हियस इयर भर द्या. दुसरी स्मार्ट टिप्स मी मराठीची दिलेली आहे तुम्हाला. आणि आता तिसरी स्मार्ट टिप्स सांगणार आहे की जेही आपल्याला यूट्यूबवर काय म्हणतात ते आपण ऐकतो ना व्हिडिओ मॅडमचे वगैरे, हिमांशी मॅडम, सचिन सरचे वगैरे, त्याचे आपल्याला जेही इम्पॉर्टंट वाटतं त्याचे मस्त स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आणि आपल्याजवळ लिहून घ्यायचे. जेही आपले 5 ते 6 दिवस आपल्याला एक्झामच्या जायच्या अगोदर सगळे नोट्स वाचून जायचे. आता तुम्ही म्हणाल तर एवढे स्क्रीनशॉट काढायचे, कसं करायचं हे सगळं. तर बघा, तुम्ही जेव्हा प्रिव्हियस इयर सोडवाल ना, तुम्हाला तिथे दिसेल मोस्ट वॉचमध्ये की सगळ्यात जास्त त्यांनी कशा प्रश्नावर भर दिलेला आहे. तर कुठले प्रश्न विचारतात ते जास्तीत जास्त, तर समजा ते सांगतात की 6वी ते 8वीसाठी पेपर 2 मध्ये ते आपल्याला 11 वर्षापासून 14 वर्षाच्या मुलापर्यंत जास्त प्रश्न विचारतात. तर त्याचाच मानसशास्त्रात जास्त समावेश असतो. आणि जास्त म्हणजे कसं असतं ते असं रियालिटीवर प्रश्न विचारतात. आणि खूप छान असतं ते, म्हणजे तुम्हाला TET पेक्षा फार सोपं असतं. तुम्ही अभ्यास कराल ना, तुम्हाला नक्की लक्षात येईल. अगोदर थोडं कठीण जातं, पण जसं जसं तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल ना, तुम्हाला खरोखर सोपं जाईल. आणि सीटेट तुम्ही एका प्रयत्नातच निघाल. आणि माझा खरोखर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मला ना अगोदर फार कठीण जात होतं, पण जसे जसे मी व्हिडिओ ऐकायला सुरुवात केली, माझे नोट्स बनवायला सुरुवात केली, आणि मी माझे जे कामं करता करता हिमांशी मॅम यांचे जे मॅडम समजावून सांगत होत्या मला म्हणजे सगळ्यांनाच यूट्यूबवर फ्री क्लासेस होते. मी कुठलेही क्लास जॉईन केले नव्हते, मी सगळं यूट्यूबचं फ्री मटेरियल बघत होते. तर मी या सरांना फॉलो करत होते. आणि मी सकाळी हिमांशी मॅम, त्यानंतर सायंकाळी सचिन सरांना मी NCERT साठी फॉलो करत होते. ते छान त्यांचे काही PDF असतात जे आपल्याला हिमांशी मॅम आणि सचिन सरांकडून फ्री स्वरूपात मिळत असतात, त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जोही आता मॅथचा अभ्यास केला, तर ती मॅथमध्ये मला 25 मार्क मिळाले, 25 मॅथमध्ये. सीटेट पेपरमध्ये फार सोपं असतं, फक्त प्रिव्हियस इयरवर भर द्या. कशा प्रकारचे त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थोडा मॅथ आपल्याला हिंदीमध्ये येतं आणि आपलं जे मॅथ असतं महाराष्ट्रीयन ते मराठीत असतं, त्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे. तर मी तुम्हाला उपाय सांगते, म्हणजे
एक चांगली स्मार्ट टिप्स सांगते, जो ही हिंदीचा इंग्लिशमध्ये प्रश्न असतो ना मॅथचा, तो बघायचा. तो बघितला ना तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. कारण मॅथ हे सीटेटचं जे हिंदीमध्ये आहे ना ते थोडं कन्फ्युजनवाला आहे, पण आपण जर तो प्रश्न इंग्लिशमध्ये चेक केला तर खरंच सांगते तुम्हाला आपल्याला प्रश्न समजायला फार सोपं जातं. आणि आमचा तेव्हा ऑनलाईन पेपर होता, आता ऑफलाईन असेल तर तुम्ही हे करा, तुम्हाला खूप फायदा होईल. आणि त्यामध्ये पेपरमध्ये हिंदी पण असतं आणि इंग्लिश पण असतं, त्यामुळे आपण दोन्ही पेपर सोबत आपले इकडे प्रश्न समजला नाही तर आपण इकडे पण इंग्लिशमध्ये आपलं कव्हर होऊ शकते. आणि सोपी भाषा असते, असं काहीच नसते की इंग्लिश फार कठीण असते म्हणून, त्यामुळे आपण इझिली आपलं मॅथ समजू शकतो. आता त्यानंतर मला तुम्हाला सांगायचा आवर्जून, मी जेव्हा सीटेटचा अभ्यास करत होते ना तर मला ही भीती वाटत होती की मी 15 दिवसात माझं कव्हर करू शकेल का. तर ती भीती म्हणजे माझ्यासाठी साहजिक होती, कारण मी फर्स्ट अटेम्प्ट होता माझा. त्यामुळे मी आता तुम्हाला सांगते, तुम्ही तशी भीती मनात बाळगू नका. तुम्ही क्लिअर होणारच ही पॉझिटिव्ह थिंकिंग करून तुमचा अभ्यास सुरू करा. आणि आता बघा मी तुम्हाला काही पुस्तक दाखवत आहेत, आणि हे पुस्तक आहेत माझ्या जो मी सेवा सीटेटचा अभ्यास केला होता तेव्हाचे. तर हे बघा माझ्याजवळ सीटेट सॉल्व पेपरसाठी मी प्रतियोगिता साहित्य म्हणून प्रश्नपत्र घेतलेले होते 1 ते 4 साठी. आणि इतकं छान एक्सप्लेनेशन आहे या पुस्तकात, म्हणजे प्रश्नपत्रिका तर दिलेल्याच आहेत पण जे मॅथ, आणि बघा इकडे उत्तरं पण दिलेली आहेत त्यांनी, म्हणजे आपण अगोदर प्रश्नपत्रिका सॉल्व करायची आणि त्यानंतर मग आपण उत्तरं पण चेक करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बघा इथे मॅथचे प्रॉब्लेम आहेत तर ते त्यांनी सॉल्व करून दिलेले आहेत. म्हणजे जर आपल्याला काही एखादं पेपर सोडवताना समजलं नाही तर आपण असं मस्त तिथे जाऊन चेक करू शकतो. बघा मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला, आणि आपल्याला तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करता येईल हे पण छान समजतं. म्हणून मी हे बुक रेफर केलं होतं आणि माझे सगळे पेपर 2-2 वेळा छान सोडवून झाले होते. त्यानंतर बघा माझ्याजवळ लुसेंटचं पुस्तक आहे, आणि हे लुसेंटचं सामान्य ज्ञान हेच मी आता KVS साठी उपयोग करत आहे. आणि NCERT, आणि बघा NCERT वर आपल्याला फार भर द्यावा लागतो, कारण मी तुम्हाला सांगते जसेच्या तसे प्रश्न NCERT येतात. जर तुमच्याजवळ पुस्तकं अवेलेबल नसतील तर दिशा ॲप डाउनलोड करून ठेवा, आणि दिशा ॲपमधून तुम्ही ते NCERTची पुस्तकं वाचू शकतात. आणि बघा मी तुम्हाला परत पुन्हा माझ्याजवळ जी पुस्तकं आहे ती झूम करून दाखवत आहे. तर बघा मी तुम्हाला सांगत होते की दिशा ॲपमधून तुम्ही NCERTची पुस्तकं डाउनलोड करून घ्या आणि छान अभ्यास करा NCERTचा. आणि जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर सचिन सर आहेत, ते छान NCERTची त्यांच्याजवळ भरपूर समेरीचे जे यूट्यूबवर लेक्चर आहेत ते जाऊन तुम्ही अटेंड करा. तसेच अध्ययन मंत्राचे रोहित सर आहेत, त्यांनी पण NCERTचे छान लेक्चर सांगितलेले आहेत. सगळं तुम्ही माझ्या मागील व्हिडिओत मी तुम्हाला KVS साठी रेफर करताना दाखवलेलं आहे, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि बघा जर तुम्हाला सीटेटचा पेपर उत्तीर्ण व्हायचा असेल ना तर या स्मार्ट टिप्स नक्की अवलंबा. माझ्या शब्दांवर लक्ष द्या, नीट लक्ष द्या. सगळ्यात अगोदर प्रिव्हियस इयरवर भर द्या. प्रिव्हियस इयर तुमचा दिवसाला 1 सोडवणं व्हायलाच हवा. 8 दिवसात तुमचे पेपर प्रिव्हियस इयर भरपूर काही सोडवा, त्यातून तुमचे वीक पॉईंट शोधा. वीक पॉईंट शोधल्यानंतर तुम्हाला जे हार्ड जातं प्रिव्हियस इयरमध्ये समजत नसेल ते यूट्यूबवर जाऊन चेक करा, आणि तुमची स्ट्रॅटेजी तुमचा नोट्स असे व्यवस्थित सुरू करा लिहिणं. NCERT मध्ये तुम्ही मैत्रिणींनो 6 to 8चा जो पेपर 2 असतो ना त्यात जर तुमचं सोशल सायन्स असेल, माझं सोशल सायन्स होतं, तर सोशल सायन्समध्ये जेही 6वी ते 8वीची जेवढी पुस्तकं आहेत, हिस्ट्री असो, पॉलिटिकल असो, इकॉनॉमिक्स असो, मस्त वाचून घ्यायची, त्यातलंच उतरतं. आणि जर तुमच्याजवळ वेळ नसेल, तुम्हाला वाटत असेल की मी पुस्तकं कशी वाचू कम्प्युटरवरून, तर मस्त समरी जाऊन यूट्यूबवर ऐकायची. त्यानंतर जो पहिला पेपर आहे त्याच्यात EVS असतं, त्याच्यात थीम्स असतात 6, त्या थीम मस्त करून जायच्या, आणि त्या थीम तुम्हाला यूट्यूबवर छान सर सांगतात. मी तसंच सगळं केलेलं होतं आणि त्याचा मला भरपूर फायदा झाला होता. आणि आता ज्या मैत्रिणी लग्न झालेल्या आहेत त्यांना एवढा आपल्याला वेळ देता येत नाही, आपल्याजवळ फक्त 4 ते 5 तास असतात सकाळचे आणि रात्री झोपतानाचे. तर या वेळेत तुम्ही मॅथ
त्यानंतर मॅथ नंतर काय म्हणतात त्याला आपलं चाइल्ड डेव्हलपमेंट हे थोडं कॉन्सन्ट्रेशनचे विषय आहे तर ते घेऊन बसा. आणि जे राहिलं तुमचं आता कुठलं म्हणताय आपलं राहिलं EVS, तर EVSची छान समरी तुम्ही कामं करता करता ऐका. मराठीचे कैलास सायस्कर सरांचे व्हिडिओ आहेत ते छान कामं करता करता ऐकू शकतात. आणि त्यामुळे कसं आपलं जे वाटलं ते स्क्रीनशॉट काढा. नंतर रात्री जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा मस्त तो स्क्रीनशॉट लिहून घ्या आपल्याजवळ आणि पेपरला जाताना फक्त तेच वाचा. आणि मी असंच केलेलं होतं आणि मला छान मार्क मिळाले होते. आणि मी दोन वेळा पेपर दिलेले आहे. दोन्ही वेळेस मला छान मार्क मिळाले आहेत. आणि मी सीटेट पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर क्लिअर आहेत. आणि मला खरंच याचा अभिमान आहे की मी जो अभ्यास केलेला आहे तो माझा 15 दिवस आणि 3 हप्त्यातला अभ्यास मुळे मी सीटेट पास झाले. ह्या स्मार्ट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण मला पण वाटते की माझ्यासारखा भरपूर मैत्रिणींना वेळ मिळत नाही, त्यांना भरपूर प्रॉब्लेम्स असतात, मुलं असतात, तर आम्ही अभ्यास कसा करू ताई. तर म्हणून मी तुम्हाला ह्या स्मार्ट टिप्स शेअर केलेल्या आहे आणि याचा तुम्हाला खरोखर खूप फायदा होणार आहे. आणि जर तुम्हाला कुठलीही अडचण येत असेल ना सीटेटसाठी तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्की मदत करेल. आणि माझं मार्गदर्शन मला हे यासाठी करायचं आहे तुम्हाला, कारण भरपूर मैत्रिणी TET निघत नाही आहे. TET थोडी कठीण असते, पण सीटेटचा जर तुम्ही या प्रकारे अभ्यास केला तर नक्की तुम्ही पास व्हाल. असंच मग मैत्रिणींनो या पद्धतीने तुम्ही या स्मार्ट टिप्सने सीटेटचा अभ्यास करा आणि नक्की यशस्वी व्हा. बेस्ट ऑफ लक. कारण तुमच्याजवळ आता ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे 2 महिने आहेत आतापासून. तर 2 महिन्यात तुमचा खरोखर तुम्ही 130+ पर्यंत पोहोचू शकता जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर. आणि तुम्ही मिळवणारच नाही तर तुम्हाला 100+ तर नक्की मिळतील. म्हणून जर तुम्ही असा अभ्यास केला आणि खरंच सांगते तुम्हाला कुठलीही अडचण येऊ द्या, मला कमेंट करा, मी नक्की रिप्लाय देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल सीटेटच्या बाबतीत. तर आणि कसं असतं मी बनवले असते सीटेटचे काही तुम्हाला आणखी माहितीपर व्हिडिओ. तर पण मी आता KVS आणि टेटचा अभ्यास करत आहे त्यामुळे आता थोडा सीटेटचे माझ्याजवळ पुस्तकं वगैरे अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे मी थोडं मार्गदर्शन करण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आणि त्याच माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. त्याचा तुम्हाला खरोखर खूप फायदा होईल आणि मला याचा आनंद राहील की तुम्ही सीटेटच्या पेपरमध्ये छान मार्क मिळवाल म्हणून. आणि मला नक्की कमेंट करा की ताई आम्ही पास झालेलो आहोत, आम्हाला छान मार्क मिळाले. त्यासाठी मी तुमच्या या कमेंटची वाट पाहील. तसेच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर ती पण विचारा, मी सांगेल तुम्हाला सीटेटच्या बाबतीत अभ्यासाच्या बाबतीत. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आपला पुढचा जो स्टडी व्लॉग आहे तो नक्की मी तुमच्यासोबत शेअर करते माझा अभ्यासाचा. तर आपलं एक मोटिवेशन विथ वैशाली नावाचं चॅनल आहे व्हॉट्सअपचं, तिथे मी जो अभ्यास सुरू आहे माझा KVS आणि टेटचा त्याच्या ज्या मी नोट्स बनवत आहे तिथे शेअर करते. तर नक्की जॉईन व्हा. आणि त्यानंतर तुम्हाला पुढल्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत छान पॉझिटिव्ह थिंकिंग करा, सीटेटचा छान अभ्यास करा. जर कोणी मैत्रिणी TET पेपर देत असेल तर त्याचा पण अभ्यास करा आणि छान आमच्यासोबत KVSला या पटकन. आपण सगळे मिळून लवकर अभ्यास करू आणि छान टेटला पण या. समोरच्या परीक्षेसाठी आता जेव्हा केव्हा नोटिफिकेशन येईल तुम्ही आम्हाला जॉईन व्हा आणि आपण छान मिळून अभ्यास करू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जेवढ्या आपल्यासारख्या म्हणजे लग्न झालेल्या मैत्रिणी आहेत त्यांना खरोखर मोटिवेशनची गरज असते. त्यांना मार्गदर्शन मिळत नाही की कसा अभ्यास करायचा, कुठून करायचा, कसं पाहायचं, कुठून मी कसं करू, मला वेळ मिळत नाही आहे. तर त्यांच्यासाठी जर असे व्हिडिओ जर पोहोचतील तर त्यांना खरोखर खूप फायदा होईल आणि त्यांची पण एक प्रकारे मदत होईल. आणि ते आपल्यासाठी खरंच एक गर्वाची गोष्ट राहील की आपण कोणाची तरी मदत करू शकलो तर. मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. तर आपण आणि तुम्ही दोघंही आपण मिळून त्यांची मदत करू शकतो. जशी मी तुमची मदत करत आहे तसं तुम्ही माझी मदत करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत